विठ्ठल उर्फ नाना काटे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मी PCMC न्यूजतर्फे खूप खूप स्वागत करतो. शिवाय या ठिकाणी कुंदनजी गायकवाड यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी स्वागत करतो. PCMC न्यूजतर्फे आज आपण सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. मला ठाऊक आहे आज 26 जानेवारी आहे, प्रत्येकाला आपल्या प्रभागांमध्ये कार्यक्रम आहेत, तरी वेळात वेळ काढून या ठिकाणी हे सगळे मान्यवर उपस्थित राहत आहेत, त्याबद्दल मी खरं म्हणजे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आवर्जून उपस्थित असलेले नाना काटे यांना खरं तर मावळमध्ये जायचं आहे का त्यांच्या विशेष कार्यक्रमासाठी, पण या PCMC न्यूजला भेट दिल्याशिवाय पुढे जाणार नाही असं त्यांनी वचन दिलं होतं आणि वचन पाळणारा नेता म्हणून नानांची ओळख आहे. आणि या ठिकाणी आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करणार आहोत. मी PCMC न्यूजचे संचालक अनिल माने सर यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि तुळशीचं रोप हे देऊन नानांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा. शिवाय या ठिकाणी आणखी एक नाना काटे आलेले आहेत, अर्थात संजय नाना काटे, त्यांचं देखील मी या ठिकाणी आवर्जून स्वागत करतो. अर्थात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी पार पडेल, निर्विघ्न पार पडेल, मला खात्री आहे. आपण सगळेजण आमच्या सोबत आहात. थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होतो. नमस्कार. या ठिकाणी सगळे नगरसेवक आता एक एक करून सगळे हजेरी लावायला लागलेले आहेत, पण आज 26 जानेवारी असल्याने अनेकांना विविध ठिकाणी कार्यक्रम आहेत. संजय नाना देखील बऱ्याच वेळापासून या ठिकाणी अगदी वेळेत आलेले आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी दुसरा कार्यक्रम देखील पुढचा अटेंड करायचा आहे. त्यांच्या विनंतीस मान देऊन मी या ठिकाणी PCMC न्यूजतर्फे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. उज्ज्वला ताईंना पण काही दिसते असं मला वाटतं, पण ताई तुम्ही सगळेजण आमच्यासाठी आलेला आहात, जर इथे कुणीच नाही थांबलं तर मग आम्ही कोणाकडे पाहायचं असा प्रश्न येईल. अर्थात 26 जानेवारीची दुपारची वेळ त्यासाठीच निवडली होती की प्रत्येकानं या ठिकाणी थोडासा का होईना पण वेळ द्यावा. या ठिकाणी आमचे मित्र कुंदनजी यांना देखील पुढच्या कार्यक्रमात जायचं आहे, पण मला खात्री आहे ते यावेळी बराच वेळ या ठिकाणी म्हणजे आधी येऊन थांबले होते आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन या दोघांचाही या ठिकाणी PCMC न्यूजतर्फे सन्मान करतोय. आणि आता मी फक्त संजयजींना आणि कुंदनजींना 2 मिनिटं फक्त विनंती करेन. योगेश बहल आपल्या कार्यक्रमाचे सत्कार म्हणून आलेले आहेत, अगदी 2 मिनिटं, आणि आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करून मी लगेच पुढच्या कार्यक्रमाकडे इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच, उज्ज्वलाताई सर्वांनाच या ठिकाणी सन्मानित करणार आहे. या ठिकाणी नमस्कार. आवर्जून उपस्थित असलेले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार सोहळा मी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी विद्यमान विधान परिषद आमदार अमित दादा गोरखे यांच्या मातोश्री ज्या दुसऱ्यांदा पुन्हा एकदा सभागृहात गेलेल्या आहेत, अनुराधाताई गोरखे
यांचं आगमन झालं, त्यांचं देखील मी या ठिकाणी आवर्जून स्वागत करतो. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16च्या ऐश्वर्याताई तरस देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. शिवाय रेश्माताई भुजबळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि आपल्या महापालिकेत एक दोनदा नव्हे तर तब्बल सलग 7व्यांदा नगरसेवक होऊन विक्रम प्रस्थापित करणारे योगेशभाई बहल यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांना व्यासपीठावर आणायचं आहे. आणि आता या ठिकाणी 128 नगरसेवकांपैकी अनेक जण यायला सुरुवात झाली आहे. मी अगदी काही क्षणात या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करतोय. नंतर भाईंचा या ठिकाणी विशेष सत्कार होईल आणि मग लगेच उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार. या ठिकाणी श्रुतीताई वाकडकर देखील आलेल्या आहेत, त्यांचं देखील मी आवर्जून या ठिकाणी स्वागत करतो. अनिल माने सर, योगेश भाई या सगळ्यांना आणि सचिन गोलब सर यांना कृपया विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे. खरं म्हणजे पिंपरी चिंचवड आणि आपल्या सर्वांचं नातं, आपण ज्याला म्हणतो की ऑटोमोबाईल अभियांत्रिकी आणि हब, आयटीचं हब म्हणजे पिंपरी चिंचवड. संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा तळ म्हणजे पिंपरी चिंचवड. श्री मोरया गोसावींचं समाधीचं घर म्हणजे पिंपरी चिंचवड. क्रांतीवीर चापेकर बंधूंचं जन्मस्थळ म्हणजे पिंपरी चिंचवड. मातीतल्या कुस्तीचा फळ म्हणजे पिंपरी चिंचवड. इंद्रायणी, मुळा, पवना यांचं माहेर घर म्हणजे पिंपरी चिंचवड. बैलगाडा शर्यतीचा गड म्हणजे पिंपरी चिंचवड आणि लाखो कष्टकरांच्या पोटा पाण्याचा आधारवड म्हणजे पिंपरी चिंचवड. आणि याच पिंपरी चिंचवडच्या मातीत, या भूमीत आपण सर्वजण नव्याने निवडून आलेला आहात आणि हा सगळा कारभार आपण सांभाळणार आहात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनस्वी स्वागत करतो. आणि आता या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी पीसीएमसी न्यूज चॅनल तर्फे हार्दिक स्वागत करतो. शिवाय आमचे मित्र शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी सविताताई आसमानी, कुंदनची गायकवाड, उज्ज्वलाताई ढोरे, नाना काटे, संजय नाना काटे, रेश्माताई भुजबळ, ऐश्वर्याताई तरस, अनुराधाताई गोरखे, शीतल उर्फ विजयजी शिंदे, श्रुतीताई वाकडकर, अनुराधाताई गोरखे, सुप्रियाताई चांदगुडे आणि शत्रुघ्न बापू काटे यांचं आगमन झालंय. मी आता काही क्षणात या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने करावं अशी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो. कृपया या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. बापू, भाई आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचितांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. खरं म्हणजे हा लोकशाहीचा दीप आहे आणि आज प्रजासत्ताक दिन. प्रथमतः आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाय याशिवाय
नववर्ष, नवी निवडणूक आणि नवे नगरसेवक या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आमचे मित्र धर्मपालजी तंत्रपाळे देखील आवर्जून उपस्थित आहेत. प्रभाग क्रमांक 16 त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. माफ करा, फेटा बांधल्याबद्दल मी आपल्याकडे नीट लक्ष देऊ शकलो नाही. आणि आता या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार कैलासवासी अण्णासाहेब मगर यांचं स्मरण आज मी खरं तर या दिवशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. सागरजी गवळी, अनंतजी कोऱ्हाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण झालेला आहे. विविध मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. आणि मी आता पीसीएमसी न्यूजचे संचालक सर्वेसर्वा अनिलजी माने यांना विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं. अनिलजी माने. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक विकासजी साने यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. पीसीएमसी न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित आजच्या या नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांच्या विशेष सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सलग 7व्यांदा नगरसेवक निवडून आलेले ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेशजी भवन व व्यासपीठावर बसलेले भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांचा मी आभार व्यक्त करतो. अवघ्या 5-6 महिन्यामध्ये पीसीएमसी न्यूज चॅनलला या शहराची सुरुवात केली आणि अल्पावधीत या शहरातील 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूअर्स लोकांनी व्हिजिट केलेलं आहे. 16 तारखेला म्हणजे मतदानाच्या दिवशी एका दिवसामध्ये जवळजवळ 9 मिलियन म्हणजे 90 लाख लोकांनी या चॅनलला व्ह्यू केलेला आहे. आणि लास्ट 3 दिवसामध्ये जवळजवळ 40 मिलियन व्हिजिट आपल्या पीसीएमसी न्यूज चॅनलला मिळालेला आहे. आणि या सर्वाबद्दल माझ्या टीमच्या वतीनं सर्व नागरिकांचं व उमेदवारांचं स्वागत आहे. भविष्यकाळात असे अनेक उपक्रम व योजना आम्ही घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये महापालिकेचे वार्षिक बजेट असेल, नगरसेवकांचं जे कामगिरीचा रिपोर्ट असेल, शहरातील प्रमुख जे ठिकाण असतील, त्याचबरोबर धार्मिक स्थळं किंवा इतर माहिती असेल आणि शहरातील जे प्रमुख हवेचे ठिकाण असेल, शैक्षणिक संस्था, अशा विविध प्रकारच्या माहिती आम्ही आपल्या सर्व जे नागरिक आहेत पिंपरी चिंचवड यांना आपल्या पिंपरी चिंचवडबद्दल विशेष काय माहिती आहे ते घेऊन येणार आहे. चुकीच्या कामांना विरोध व शहराच्या विकासासाठी भूमिका घेणाऱ्या प्रत्येक घटकाच्या बरोबर पीसीएमसी न्यूज चॅनल यापुढे असणार आहे असे मी आपणास ग्वाही देत आहे. तुमच्या प्रत्येक विधायक व चांगल्या कामाच्या पाठीशी राहणे व मीडिया म्हणून आपली चांगली कामगिरी जनतेसमोर मांडण्याची हमी व ग्वाही मी याच ठिकाणी आपणास देत आहे. आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की आज जो हा आम्ही टप्पा गाठला आहे, या टप्पा हा माझ्या एकट्याचा नसून आमच्या ह्या पीसीएमसीच्या सर्व चॅनलच्या टीमचा आहे. विशेषतः संजीवजी चव्हाण सर, जगताप सर असेल, सचिनजी गोलप असेल व इतर कॅमेरा व आमची सगळी टीम आहे, या सगळ्यांचं ह्या पाठीमागं मेहनत आहे आणि या सर्वांचं मी अभिनंदन व आभार व्यक्त करतो. लवकरच महापौर व विरोधी पक्षनेता निवड होणार आहे. आता बघू आपल्या
वरती बसलेले आहेत की खालचं कोणी महापौर होतंय, विरोधी पक्ष नेते होतंय, त्या सर्वांना आमच्या PCMC न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा आणि त्यांच्या सर्वांना, सर्व नगरसेवकांना त्यांच्या पुढच्या कार्यास आमच्याकडून चॅनलच्या वतीने शुभेच्छा आहेत. नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अपेक्षांना न्याय देणं व सत्याची बाजू उचलून धरणं हे आमचं ब्रीदवाक्य असेल आणि यापुढं असंच PCMC न्यूज चॅनल सर्वांचा पाठपुरावा करेल, चांगल्या कामांचा प्रोत्साहन देईल, चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करेल असे मी सगळ्यांना वचन देतो आणि हे माझं प्रास्ताविका थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला ठाऊक आहे सर्वांनाच घाई आहे, आमच्या कुंदजींना तर जास्तच घाई आहे, पण ठीक आहे. प्रभागात जाऊन काम करायची एवढ्या लवकर घाई झाली तर मला खूपच आनंद झाला. आणि खरं तर तुम्ही सगळे म्हणजे आमचं कुटुंब आहात. पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांसाठी लोकशाहीचं मंदिर आहे आणि या मंदिरात खरं म्हणजे हे सगळेच जे नवनिर्वाचित आहेत ते निश्चितपणे या मंदिराचे विश्वस्त म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रोत्साहन वाढवण्यासाठीच खरं तर हा सत्काराचा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे. मी खरं म्हणजे या ठिकाणी नवनिर्वाचित उपस्थित नगरसेवकांचा जास्त काही वेळ घेणार नाही, पण अगदी थोडीशी ज्याला आपण म्हणतो की आपण सगळेजण एकमेकांसाठी उपस्थित आहोत, त्यामुळे किमान एकमेकांसाठी थोडंफार फक्त थांबायचं आहे आणि आपण या कार्यक्रमाला पुढे सरकायचं आहे. कुशाग्र जी कदम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो. नितीनप्पा काळजे आपले खरं तर भाजपची सत्ता आल्यानंतर 2017 चे पहिले महापौर नितीनप्पा काळजे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि रीटाताई सानप यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मी स्वागत करतो. आणि आता यानंतर खरं तर इथे आमचे मित्र बापू उपस्थित आहेत. मी विनंती करेन अनिल माने सरांना की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. आणि आता आपण अशा विशेष सत्काराकडे वळणार आहोत, जो सत्कार या कार्यक्रमाचा मेरुमणी आहे. खरं तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे, भाई एक दोन नव्हे तब्बल सलग 7व्यांदा वयाच्या 23व्या वर्षी 1986 ला या तरुणानं पहिली निवडणूक लढली. पण ठीक आहे, 1986 मध्ये 23व्या वर्षी पहिल्यांदा त्यांना यश मिळालं नाही, पण 29व्या वर्षी म्हणजे 1992 मध्ये या तरुणानं पहिल्यांदा सभागृहात एंट्री केली. 29व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक आणि वयाच्या 63व्या वर्षी 7व्यांदा नगरसेवक. आणि अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार या ठिकाणी आपल्या उपस्थितीत होतो याचा मला खूप आनंद आहे. मी या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की या ठिकाणी योगेशबाई बहल यांचा सत्कार आपण PCMC न्यूज चॅनलवरती करतो. सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, सत्तारूढ नेता, महापौर आदी विविध पदे भूषवणारे भाई, अर्थात आपल्या सगळ्या नवख्या नगरसेवकांसाठी एक कार्यशाळा. त्यांनी आतापर्यंत या महापालिकेत गाजवलेली कारकीर्द तुम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे. सर्वात सिनियर ज्येष्ठ नगरसेवक असा बहुमान त्यांना या ठिकाणी प्राप्त होतो. शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचं रोप आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. मी आता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले
भाजपचे शहराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 28 मधून हॅट्रिक साधलेले विद्यमान नगरसेवक बापू काटे यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सगळ्यांना नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा PCMC न्यूज च्या वतीने या ठिकाणी आयोजन केलं. मनापासून मी त्यांचा आम्हा सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या वतीनं त्यांना आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की आपण एक चांगला कार्यक्रम, एक उत्तेजना द्यायचा कार्यक्रम, एक प्रेरणा द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलाय. आतापर्यंत पक्ष म्हणून दोन्ही पक्षाचे अध्यक्ष इकडे आहेत, तिसऱ्या पक्षाचे अध्यक्ष आलेले नाहीये. अजून आम्ही कुठे जॉईंट मीटिंग घेतली नाही. आम्ही आमच्या नगरसेवकांचा सत्कार सोहळा घेतला नाही आणि आपण सर्वप्रथम PCMC न्यूजने हा कार्यक्रम घेतलाय. आपण खरंच चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. याच्यातनं सगळ्यांचा परिचय होतो. आता बऱ्याच जणांचे चेहरे याच्यापेक्षा 128 काही जुने चेहरे आहेत. इथं आमचे माजी महापौर आहेत, नितीन अप्पा आहेत, चित्र शिंदे आहेत, कुलदेवजी आहेत, सागर आहेत, बाकी नवीन आहेत पण ते पण जुनेच आहेत सगळे. आनंद आहे, भाजपचे नवीन सगळ्यांचेच नाव घेतले, नवीन चेंज सांगितलं. या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती प्रामुख्याने महत्वाची आहे असे सभागृहातले जुने मार्गदर्शक, सभागृहातले सांगतो का आमचे पण आहेत, गेले इतक्या टर्म ते नगरसेवक आहेत. मी बाईक असतंच म्हटलं आता बोलता बोलता की आता आपल्याला कंटाळा नाही का. ते म्हटले नाही, मला पक्षाचा आदेश होता लढणार. त्यांनी कुठेतरी व्हॉट्सअप पोस्टवर गेलं पाहिजे आतापर्यंत. त्यांना मला तुमचा कुठेतरी ट्रॅक चुकतोय. तो ट्रॅक चुकल्यामुळं खरं तर एवढे चांगले काम करणारे हुशार व्यक्तिमत्व आज युवक पदापासून चालू केले त्यांनी काम या शहरात चालू. पुढचा त्यांनी 63 वय तुम्ही सांगितलं, पण बाई कधी त्या वयामध्ये जात नाहीत. बाईकडे आजही पाहिजे ते 50-40 होतं सगळे. बाई तुमचा काय राज आहे ना तो राहण्याचा, तोही सगळ्यांना सांगा तुमच्या भाषेमध्ये. थोडा गमतीचा भाग येतोय. सभागृहामध्ये आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे. पक्षीय जोडे थोडे सभागृहात तरी बाजूला ठेवा. शहराचा विकास कसा होईल, शहरासाठी आपण काय चांगलं देऊ शकतो, सभागृहात आपल्या नगरसेवकाची बाजू काय आहे. ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने तिथे पाठवलंय, खरं तिथे BPMC ऍक्टचा अभ्यास करा. सभागृहामध्ये येणारे जेवढे मूलभूत प्रश्न असतात ते कसे करून घ्यायचे हे आपल्याकडे खरं तर कला असली पाहिजे, त्याची माहिती असली पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये असतो त्याच्याबरोबर प्रशासनाचा गाडा पण असतो. तर कुठल्या कायद्यामध्ये बसवायचं, कसं बजेट मंजूर करून घ्यायचं आणि आपल्या प्रभागातलं काम कसं करून नागरिकांना त्या सुविधा कशा द्यायच्या याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. खरं तर आपलं शहर हे छोट्या गावाचं शहर, जेव्हा महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळी छोटं शहर, छोटं शहराचं मिनी शहर आणि आज हे मिनी शहर मेट्रो शहर म्हणून आपल्या संपूर्ण देशाला कळत आहे की आपलं शहर एवढं चांगलं होत चाललं. त्याच्याबरोबर अनेक सुधारणा आपल्याला खरं करावं लागतील. कारण ऑलरेडी 2022 ते 2026 4 वर्ष झाला आपण लेट चालू आहे, डिले चालू आहे. प्रशासनाने जो कारभार करत असताना त्यांना काही गोष्टी करता आल्या नाही. ते मोठे मोठे प्रोजेक्ट या शहरामध्ये झाले पाहिजेत. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मेट्रोचं विस्तारीकरण असेल, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल आणि पाण्याचं स्त्रोत आपल्याला वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागतील. शहराची आज जर मूलभूत गरज तुम्ही पाहिली, ज्या ज्या वेळेस आपण शहरात फिरतो तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पाणी.
पाणी व्यवस्थेवरती आपल्याला खूप चांगलं काम करावं लागेल. सत्ता जरी भाजपची असेल तरी पण राज्यामध्ये एकत्र राहून बांधण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. कारण शहर आपलं आहे. भविष्यात 10 वर्षाचा कार्यकाल जर पाहिला तर किमान याच शहराची लोकसंख्या अंदाजे 70 लाखाच्या पुढे जाऊ शकते. हे 5 वर्ष खूप महत्वाचे आहेत. या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये पुढचं विजन ठेवून खरं तर आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. आज इथे सत्कार करत असताना उपस्थिती खूप कमी आहे. नवनिर्वाचित नगरसेवक येतात, त्यांना माहिती घ्यायची असते. जुन्या नगरसेवकांना असं वाटतं की काय नाही, मला सभागृह माहिती आहे. पण तुम्ही प्रत्येकजण सभागृहात आला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी उपस्थिती असली पाहिजे. कारण ज्यावेळेस तुमची उपस्थिती असते त्यावेळेस तुम्हाला सगळं ज्ञान तिकडे जायचं काम होतं. सभागृह कसं असतं, सभागृहामध्ये विषय कसे मांडायचे, सभागृहामध्ये काय बोलायचं हे नवनिर्वाचित नगरसेवकांना कळलं पाहिजे. आम्ही शिकलो 2012 नंतर काही कळत नव्हतं. 1 वर्ष पूर्ण सातत्याने अभ्यास केला त्याचा. कारण सभागृह आपलं जसं अधिवेशन काळामध्ये, जसं लोकसभेमध्ये जे विषय होत असतात तसं पण आपले एक या शहर लेवलचं एक छोटं सभागृह, तिथे कायदे बनतात, तिथे नियम लागतात आणि महापौर हा उच्च पदावरती असतो. त्यामुळं आपण सगळ्यांनी माहिती घ्या. आपण सभागृहात बोलले पाहिजे. सभागृहात या शहराचे, या प्रभागाचे आपले विषय मांडता आले पाहिजे. कारण याच्यामध्ये खूप विषय महत्त्वाचे आहेत. रस्ते, लाईट आहेत, पाणी आहेत, नवीन एज्युकेशन सिस्टीम आहेत, आरोग्य व्यवस्था आहेत. या सगळ्या व्यवस्थेवरती आपल्या सगळ्यांना बोलता आलं पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला पहिले सांगितलं की सभागृहामध्ये सत्ता कोणाची असू द्या, आपले पायातले पक्षी जोडे बाहेर ठेवून या शहराचा विकास कसा होईल याच्याकडे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा मी TCMC न्यूज आणि अनिल माने सर असतील, आमचे संदीप चव्हाण सर असतील, विजय जगतापजी असतील, या सगळ्यांचं मनापासून तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की आपण या कमी वेळात आपल्या चॅनलची प्रसिद्धी एवढी घेतली की मला वाटतं आतापर्यंत कुठल्या चॅनलची अशी प्रसिद्धी मिळाली नाही. आणि शहराचे मूलभूत प्रश्न घेऊन खरं तर तुम्ही जनतेपर्यंत गेलात. प्रत्येक इच्छुक उमेदवाराची मुलाखत ऐकत होतो मी. त्याच्या भावना, त्याला समाजाशी काय प्रेम आहे ते कळत होतं. अशा बऱ्याच अंशी आपण या शहरामध्ये असे पोर्टल भरपूर आहेत, न्यूज चॅनल भरपूर आहेत, पत्रकारिता करणारे खूप लोक आहेत. पण TCMC न्यूज चॅनल लवकरच सगळ्यांच्या समोर एक आदर्शवत उदाहरण घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापू. खरं म्हणजे आता जे नवखे किंवा नवीन नगरसेवक आहेत त्यांना एक म्हणतो ना आपण एक बाळकडूच या ठिकाणी तुमच्या निमित्तानं खरं म्हणजे मिळालं. आणि आत्ताच एक बापूंनी उल्लेख केला की काही नवे चेहरे, काही नवे जुने असं मिश्रण झालेलं आहे. या ठिकाणी 128 मध्ये खरं म्हणजे माझ्या माता भगिनी 64 या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचं तर मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. 66 नवे चेहरे यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 62 अनुभवी चेहरे यांचं मिश्रण म्हणजे अतिशय उत्तम अशा प्रकारे या ठिकाणी ही निवडणूक पार पडली. आणि या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा एक गोषवारा जर आपण फक्त पाहिला तर तब्बल 66 जण पहिल्यांदा, 34 जण दुसऱ्यांदा आणि त्याही पेक्षा महत्वाचं आणखी 18 जणांची हॅट्रिक, 4 जणांनी चौकार मारलाय, 1 जण 5व्यांदा निवडून आले. आणि बाईंचं तर काही सांगायलाच नको. 4 रन काढले की आपण चौकार म्हणतो, 6 रन काढले की षटकार म्हणतो. आता 7 रन काढल्यावर काय म्हणायचं, म्हणून सत्कार. आणि म्हणून तो सत्कार या ठिकाणी आपण TCMC या ठिकाणी घेतला. सुप्रियाताई सांगुळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खरं म्हणजे आत्ताच्या या कार्यक्रमास जे नगरसेवक उपस्थित आहेत, आवर्जून या कार्यक्रमास ज्यांनी एवढ्या व्यग्र वेळेमध्ये वेळ काढला त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. खरं तर या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आपण पिंपरी चिंचवडचे प्रथम महापौर ज्ञानेश्वरजी लांडगे यांना आमंत्रित केलं होतं. पण अर्थात प्रकृती अस्वास्थ्यामुळं आणि वयोमानामुळं त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. पण त्यांनी तुम्हा सर्वांना
खूप खूप मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तो शुभेच्छा संदेश मी या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे PCMC न्यूज चॅनलच्या या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत कसे पोहोचलो हे अगदी 2 मिनिटात सांगेन आणि लगेच आपण तुम्हा सर्वांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर PCMC न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचलो ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून. मला आठवतंय 1 ते 32 प्रभाग या सर्व प्रभागांमध्ये हे चॅनल फिरलं आणि पिंपरी चिंचवड मधलं पहिलं चॅनल ठरलं जे 32 प्रभागांमध्ये जाऊन पोहोचलं. तब्बल 375 उमेदवारांच्या आम्ही या ठिकाणी मुलाखती घेतल्या. त्यातल्या 138 जणांना उमेदवारी देखील विविध पक्षांकडून मिळाली आणि त्यातले 35 जण आज सभागृहात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आता या ठिकाणी सारिका मासुळकर, मनीषा चिंचवडे, सागरजी कोकणे, निकिताताई कदम, शालिनताई गुजर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर आपण या संपूर्ण 32 प्रभागात फिरल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल लाईव्ह द्यायचा असं ठरलं आणि मग त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात झाली. आणि मगाशीच संचालक अनिल माने यांनी सांगितलं की एकाच दिवसात 9 मिलियन व्ह्यूज मिळवणारं आणि महापालिका महानिकाल लाईव्ह करणारं तिथे देखील पहिलं चॅनल ठरलं ते म्हणजे PCMC न्यूज. आणि अर्थात PCMC न्यूज म्हटलं की काही भन्नाट कल्पना आणणं, डोक्यात आणणं आणि त्या राबवणं यासाठी अनिल माने सर परिचयाचे आहेतच. शेवटी त्यांनी एक आवर्जून एक संकल्पना मांडली की आपण सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना एकाच ठिकाणी बोलावूया आणि त्यांचा विशेष सत्कार करूया, जेणेकरून त्यांना शुभेच्छा देखील देता येतील आणि प्रोत्साहन देखील लाभेल. आणि त्याचंच मूर्तिमंत रूप म्हणजे हा आजचा कार्यक्रम. यानंतर अनिल माने सरांसोबत खरं तर खांद्याला खांदा लावून लढणारे आमचे सचिनजी घोलप सर, जे या सगळ्या कार्यक्रमांचे प्लॅनिंग हेड आहेत. 32 प्रभागात फिरणं असो किंवा आपल्या सर्वांच्या विविध नेते मंडळींच्या मुलाखती घेणं असो, ते देखील त्यांच्यामुळे शक्य झालं. म्हणजे मला आठवतंय मी केवळ फक्त मला यांचा इंटरव्ह्यू हवा असं नाव सांगायचो आणि मग ते जंग पछाडायचे आणि तो इंटरव्ह्यू मला मिळवून द्यायचे आणि त्यातूनच सगळ्या मुलाखती PCMCच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकतो. यानंतर आणखी एक नाव ते म्हणजे सिद्धहस्त लेखणी असलेले अंशुल प्रकाशनाचे प्रकाशक, पत्रकार, लेखक आणि आमच्या या चॅनलचे राजकीय संपादक विजयजी जगताप सर. खरं म्हणजे जगताप सर यांचा लेखनातला हातखंडा आपण सर्वांनीच पाहिलेला आहे. म्हणजे अगदी त्या माणसाच्या मनातलं हेरून त्याचं शब्दबद्ध लेखन करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि आता तर ते सुंदर मांडणी देखील PCMC न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करतात, पोहोचवतात, हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. त्यांची आतापर्यंत 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि एक अप्रतिम पुस्तक प्रकाशन होण्याच्या मार्गावर आहे, पिंपरी चिंचवड शहर इतिहास. आणि ते पुस्तक खरं तर महापालिकेचीच निर्मिती आहे आणि लवकरच ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. याच्या आधी परामर्श एका व्यक्तिमत्वाचा म्हणून आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यावर देखील त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्यांचा सखोल अभ्यास आपण त्या पुस्तकातून अनुभवला. असे आमचे विजयजी जगताप आणि गेली 30 वर्ष पत्रकारितेत कार्यरत असलेले मग सामना, देशदूत, लोकसत्ता, शिवाय सकाळ, तरुण भारत आदी विविध वृत्तपत्रांतून त्यांनी आपली लेखणी गाजवलेली आणि आता PCMC न्यूजच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पत्रकारितेची सेवा बजावतात. अर्थात आणखी एक नाव ते म्हणजे अनीस पठाण सर. जिथं कमी तिथं आम्ही, त्यांचं नाव अनीस पठाण सर. तुम्हाला आठवत असेल 32 प्रभागांमध्ये आम्ही जेव्हा फिरायचो तेव्हा आणि सवारीमधून जेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो तेव्हा अक्षरशः त्या गाडीचं सारथ्य देखील त्यांनी बजावलं
आज तेच अनीस पठाण सर भविष्यात महापालिकेचे विशेष प्रतिनिधी म्हणून PCMC न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्या बीटचं काम देखील ते करणार आहेत. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्वतःची ओळख स्वतःच्या तोंडून द्यायची नसते, त्यामुळे मी काही माझी फारशी ओळख सांगणार नाही, फक्त एक वाक्य सांगतो. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. बास एवढीच एक लाईन तुमच्यासाठी खूप झाली. कारण की खरं तर अनिल माने सरांनी मला या चॅनलमध्ये संधी दिली 10 नोव्हेंबर. मला आठवतंय 10 नोव्हेंबरला जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा पिंपरी चिंचवड एवढी दोनच शहरांची नावं माहीत होती. पण नंतर मात्र झपाटून अभ्यास एवढंच फक्त ध्येय गाठलं. आणि आज गेल्या 2 महिन्यांमध्ये जे काही PCMCच्या माध्यमातून मला करता आलं ते आपल्या सर्वांसमोर आहे आणि मी ते तुमच्या चरणी अर्पण करतो. हा सगळा तुमचा वाटा आहे. खरं तर आणखी एक महत्वाचा विषय हाच आहे, तो म्हणजे PCMC चॅनेल केवळ आणि केवळ फक्त पॉलिटिक्स बातम्या देत आहे का, तर नव्हे. आता खरं तर काळच निवडणुकीच्या सुकाळाचा होता. 9 वर्षांनी निवडणूक लागली होती. आमच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींच्या बोटाला 9 वर्षांनी महापालिकेच्या निवडणुकीची शाई लागणार होती. म्हणून आपण पॉलिटिक्स या विषयावर भर दिला. पण यापुढे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेच. आणि आता सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार जो अत्यंत महत्वाचा आहे, जो या ठिकाणी मी सुरू करतो. सचिनजी तापकीर यांचं देखील आगमन झालंय. वर्षाताई जगताप यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मी नाव घेऊन आपण कृपया व्यासपीठावर यायचंय आणि आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्रथमतः मी व्यासपीठावर असलेले बापू काटे यांचा सत्कार या ठिकाणी मी करणार आहे आणि मग आपण प्रत्येकाला या ठिकाणी विशेष सन्मानित करणार. बापू काटे. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी या ठिकाणी बापूंचं स्वागत करायचं. धन्यवाद. आणि आपण सर्वजण उत्सुक आहात ऐकायला, ते म्हणजे भाईंना या ठिकाणी मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. योगेश भाई बहल, टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. सर्वप्रथम तर सर्व उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, आजी माजी पदाधिकारी, सर्व नागरिक बंधू बहिणी, आपल्या सर्वांना सर्वप्रथम 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तसेच 62 नवीन चेहरे या महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून उदयास आले. तुमचंही सर्वांचं हार्टली वेलकम. कारण बापूने सांगितलं की बाहेर कंटाळा आला नाही. बापूला सांगितलं कंटाळा आला आहे, पण यावेळेला माझे सहकारी आणि ऑर्डरली लोक ते पण सोडत नव्हते. आणि आम्ही म्हटलं की भाजपमध्ये कसं पटापट वरती घेऊन जातात, तसं आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आम्हाला तिथं थांबावं लागलं. हरकत नाही, परंतु जनतेची सेवा आणि असणारी आवड या दोन्हींचा लेखाजोखा बघता परिसरातील सर्व सुज्ञ नागरिक बंधू बहिणींनी 7व्यांदा जो मला हा बहुमान दिला, हा बहुमान खरं आता माझा व्यक्तिगत नसून ते माझ्या सर्व सुज्ञ मतदार बंधू बहिणींचा आहे. कारण त्यांनी जर ठरवलं तर ते पुन्हा पाठवतात, त्यांनी जर ठरवलं तर घरी बसवतात. त्यामुळं
त्या सर्व सुज्ञ मतदार बंधूभगिनींचे पुन्हा एकदा मनापासून जाहीर आभार मानतो. PCMC न्यूज ने आज पहिल्यांदा हा बहुमान पण मिळवलेला आहे की पहिल्यांदा नगरसेवक आले निवडून आणि ताबडतोब आपल्या सर्व नेत्यांनी आता मगाशी या ठिकाणी संदीप चव्हाण साहेबांनी सांगितलं 128 नगरसेवकांपर्यंत पोहोचणे, 32 प्रभागामध्ये जाणे, त्यांच्या मुलाखती घेणे, सर्व अहवाल घेणे आणि त्या अनुषंगाने PCMC न्यूजच्या माध्यमातून मांडायचं काम त्यांनी केलेलं आहे. PCMC न्यूजचे डायरेक्टर सन्मान्य अनिलजी माने, सन्मान्य ज्यांच्याबद्दल आताच संदीपजींनी सांगितलं की विविध वृत्तपत्रांमध्ये काम करून, रिपोर्टरचं काम करून उत्तम लेखक म्हणून अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मी सहज बसल्या नाव लिहिताना त्या ठिकाणी मी जितेंद्र जगताप लिहिलं, कारण मी त्याला प्रेमाने पहिल्यापासून जितेंद्रच म्हणतो. आणि तो पण जेव्हापासून त्याला बघतो मी तेव्हापासून तो तसाच आहे, तरुणच आहे. त्यामुळे मी त्याला विजय जगताप न म्हणता त्याला मी जितेंद्र जगतापच म्हणतो. सन्मान्य सचिनजी घोलप, सन्मान्य आपल्या कडक आवाजामध्ये मुलाखत घेणारे, आपल्या सर्वांना ओळख करून देणारे सन्मान्य संदीपजी चव्हाण, त्यांच्या टीमचे सर्व सहकारी, आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य म्हणजे ज्येष्ठ सहकारी, शत्रुघ्नला इतक्या लवकर ज्येष्ठ म्हणायला नको, परंतु थांबून का होईना त्याची पण हॅट्रिक झालेली आहे. म्हणजे आता हॅट्रिक झाली, पहिल्या सुरुवातीला माझ्यासारखं झालंय, एक अपयशाची CDM नंतर यश आणि यश. नितीन अप्पा काळजे यांनी महापौर म्हणून काम केलं, चांगल्या मताधिक्याने ते पुन्हा सभागृहामध्ये आले, त्यांचंही स्वागत आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं या ठिकाणी उपस्थितांमध्ये बापूंची पण हॅट्रिक, शीतलची पण हॅट्रिक आहे. आणि मगाशी दिलेल्या माहितीप्रमाणे म्हणतात 18 लोकांचं सांगितलं संदीपजी, 18 लोकांची हॅट्रिक म्हणजे 18 लोकांची हॅट्रिक झालेली आहे. ते चांगलं काम करत आहेत सर्वजण. त्यामुळे आता पहिल्यांदा जे निवडून आलेले आहेत त्यांनी हा निश्चित आदर्श घ्यायचा आहे की पुढच्या वेळेला तुम्हाला रिपीट व्हायचं आहे. वर्गामध्ये रिपीट होणं वेगळं बरं का. वर्गात रिपीट म्हणजे नापास, इथं रिपीट म्हणजे पास. तर इथलं रिपीट होणं हे यशाची पायरी, आणि यशाच्या पायरीसाठी तुम्हाला मतदारांशी प्रामाणिक राहावं लागेल. जे शब्द तुम्ही मतदारांना दिलेले आहेत, तो पाण्याचा प्रश्न बापूंनी तर सांगितलाच आहे. तर पाण्याचा प्रश्न तो भेडसवतच आहे, आणि सगळा विशेषतः महिला भगिनींना तो माहितीच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा म्हटलेलं होतं की रोज पाणी देणं, म्हणजे 24/7 जरी नाही दिलं तर रोज पाण्याची मागणी ही सर्वत्र आहे आणि ते देणं गरजेचं आहे. आता जनतेने आम्हाला विरोधामध्ये बसण्याचा कौल दिला आहे, तो आम्ही मान्य केला आहे. शेवटी महायुतीचे घटक आहोत आम्ही पण, त्यामुळे विधायक कामांना कुठंच विरोध करणार नाही. चांगल्या कामाला निश्चित मदत करू, सहकार्य करू. परंतु चुकीचं काम असेल तर तिथं मात्र निश्चित आवाज उठवू आणि थांबवायचा प्रयत्न करू. शहर स्वच्छ, सुंदर, सर्वांचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे. आपण बघतोय की वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने असणारे रोड आपल्याला खूप अपुरे पडतात, आणि त्यातनं अर्बन सिटीच्या नावाखाली आणि इतर विकास कामाच्या अनुषंगाने फुटपाथ मोठे झालेले आहेत आणि रस्ते छोटे झालेले आहेत. त्याची अडचण प्रामुख्याने प्राधिकरण असेल, आपला हायवे असेल, या ठिकाणी जाणवते. रिक्षा पार्किंगचा प्रश्न आहे, इतर गाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न आहे, लक्झरी बसेसचा पार्किंगचा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बापू तुमच्यासमोर अजून एक आणि आमच्यासमोर पण आव्हान आहे, तो म्हणजे आपला जो DP प्लॅन झाला आहे तोच मुळात चुकीचा DP प्लॅन आहे. त्या DP प्लॅनमध्ये दुरुस्ती करणं किंवा तो स्क्रॅप करणं, तो प्लॅन जो आहे तो आपल्याला रद्दच करावा लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. तर त्या सुधारणा करायच्या तर किती करायचं हा पण मोठा प्रश्न आहे. ज्या चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट प्लॅन प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावर एवढ्या प्रचंड हरकती आलेल्या आहेत, आणि त्या हरकती घेऊन दुरुस्त करणं अवघड बाब आहे. त्यामुळे त्याला सर्टन सेक्शन खाली एक तर आयुक्तांना 51 खालच्या अधिकारात आयुक्तांना तरी अधिकार द्यावेत, किंवा महापालिकेने पुन्हा डायरेक्टर टाउन प्लॅनिंगकडे देऊन
त्यातल्या ज्या काही मेजर दुरुस्त्या आहेत, कारण मुळातच चुका एवढ्या झालेल्या आहेत की या शहराच्या भविष्यातल्या 25 वर्षाचा विचार करून, 40 वर्षाचा विचार करून जे काही नियोजन व्हायला पाहिजे होतं, जे विजन असलं पाहिजे होतं, ते विजन शून्य आणि नियोजन शून्य असा DP प्लॅन झालेला आहे. ज्या ठिकाणी ऑलरेडी इमारती आहेत, ज्या ठिकाणी ऑलरेडी डेव्हलपमेंट झाली आहेत, त्या ठिकाणी तिथं आरक्षणं पडलेली आहेत. चुकीच्या पद्धतीची आरक्षणं टाकली गेलेली आहेत. चुकीच्या पद्धतीने तो प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामुळं प्रचंड गदारोळ झाला आणि कधी नाही ते एवढे 50,000 ते 55,000 हरकती त्या डेव्हलपमेंट प्लॅनला आलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. शहराच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजेत. त्यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे. नवीन आलेले जेवढे पण सभासद आहेत, नगरसेवक आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की तुमच्यापेक्षा जे सिनियर आहेत, तुमच्या वॉर्डातले जे कोण सिनियर मंडळी असतील, पहिली गोष्ट तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि समजून घेतल्यानंतर बोलायचाही प्रयत्न केला पाहिजे, सभागृहामध्ये बोललं पण पाहिजे. आणि MRTP ॲक्ट, PPMC ॲक्ट वगैरे हा ॲक्ट पण वाचला पाहिजे. ती पुस्तकं छोटीशी पुस्तकं आहेत, नीट वाचून तुम्हाला त्यातनं बोध घेता येईल. आणि आमच्यासारख्यांना जरी कधी विचारलं काय की एखादा नवीन विषय मांडायचा असेल तर तो कशा पद्धतीने मांडावा. बजेटच्या तरतुदी असतात, त्या बजेटच्या तरतुदी तुमच्या महापालिकेच्या ज्या वेळेला टेंटेटिव्ह बजेट येतं, त्या टेंटेटिव्ह बजेटमध्ये तुमच्या इथल्या काही बारीक सारीक गोष्टी असतील, त्यासाठी तिथे प्रोव्हिजन केलेली आहे का नाही, त्याचा हेड ओपन झालेला आहे का नाही, त्यासाठी तरतूद टाकलेली आहे का नाही, हे बघून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यातले इतर मान्यवर असतील, भारतीय जनता पार्टीतले तुमचे अनेक पदाधिकारी इथं आहेत. मी सुद्धा तुम्हाला कोणालाही कधी कारण बापूला माहिती आहे, नितीन आप्पाला पण माहिती आहे, मी कधी असा पक्षपात करत नाही. जी काही नवी जाणती मंडळी, जुनी जाणती मंडळी पण असो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं विषयाच्या बद्दल, तरतूद करण्याच्या बद्दल किंवा तुमच्या वॉर्डामध्ये एखादा योजना आणायची असेल त्याबद्दल, तर कधीही तुम्ही मला विचारू शकता. तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला विचारू शकता. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, तर निश्चित तिथं सहकार्य करेन. कारण माझा जो अनुभव आहे, त्या अनुभवाच्या अनुषंगाने तुम्हाला पुढे मार्गदर्शन करण्यामध्ये मला आनंदच होईल. त्यामुळं मी पुन्हा एकदा PCMC न्यूजचे सर्व संचालक आणि त्यांचे सर्व सहकारी, आपण सर्वांनी आज या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज आम्हा सर्वांना बोलवून, खरं आता ज्यावेळेला तुम्ही एक सत्कार करता त्यावेळेला एक जबाबदारीची जाणीव करून तुम्ही देताय की तुम्ही आता लोकांचे प्रतिनिधी आहात आणि वृत्तपत्राने, वाहिनीने सत्कार केला तर एखाद्या पोलिसांनी सत्कार केल्यासारखं आहे. कारण चांगल्या गोष्टीसाठी आता सत्कार करतात, पण तुम्ही चुकलात तर तुमचं काही खरं नाही. मग तेही प्रसिद्ध करायला थांबत नाहीत. त्यामुळं आपण काम करायचं, काम करून न चुकता काम करायचं आणि चांगल्या पद्धतीने ज्या कामासाठी आपण महापालिकेमध्ये लोकांनी आपल्याला निवडून दिले ते प्रामाणिकपणे करून लोकांना जो आपण शब्द दिलाय तो पाळावा, अशा प्रकारच्या सूचना. आणि पुन्हा एकदा आपल्या वाहिनीच्या मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालं आहे त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. या ठिकाणी आपलं एक अमूल्य मार्गदर्शन असं या ठिकाणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना प्राप्त झालं. खरं तर आता या ठिकाणी आणखी बाबासाहेब त्रिभुवन, पल्लवी माल्लेकर, शेखरजी चिंचवडे यांचं देखील आगमन झाले. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि PCMCवर निश्चित प्रेम करणारे अनेक चाहते, खरं म्हणजे अनेक चाहत्यांचे फोन देखील येत आहेत की आम्हाला लाईव्ह कार्यक्रम पाहायला मिळतो, याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या प्रभागातले नगरसेवक आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा एक देखील महत्त्वाचा आहे की एक धागा आपण पिंपरी चिंचवडकरांशी हा जोडला गेलेला आहे, त्याचा आनंद देखील आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय. असेच एक चाहते आत्ता खरं म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी त्यांनी खरं म्हणजे आता विनंती मला केली आहे की
मला फक्त या सगळ्या नगरसेवकांशी एकदा 2 मिनिटं फक्त त्यांच्यावरचं विशेष प्रेम जे आहे ते फक्त व्यक्त करायचं आहे. हरिभक्त परायण विजयजी गोत्रे पाटील यांना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार. एका राजकीय व्यासपीठावर एका अराजकीय परंतु शहरातल्या एका नागरिकाच्या भूमिकेत मी या ठिकाणी बोलतोय. खरं तर माध्यम क्षेत्र म्हटलं तर प्रथमतः वर्तमानपत्र, वृत्तपत्र व आजच्या मराठीमध्ये न्यूजपेपर असाही उल्लेख करतो. वर्तमानपत्रामध्ये एक सुंदरसं प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये सदर असतं वाचक लिहिता, वाचकांचा पत्रव्यवहार. एखादं माध्यम ज्यावेळेस लिहित असतं, लोक ते वाचत असतात, त्यावेळेस वाचकांच्या भूमिकेतही काही प्रतिक्रिया असतात. वाचकांच्याही जनमानसातला काही ना काही संवाद असतो. वाचकांच्याही मनातल्या भावनांचा कानोसा घ्यायचा असतो. तद्वतच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्राकडे पाहिलं जातं. पिंपरी चिंचवड उद्योगनगरीतील पत्रकारितेतील एक आश्वासक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून PCMC.न्यूज चॅनलकडे आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने वाचकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेऊन त्यानुसार बदल करणारे आणि वाचकांच्या प्रतिक्रियांना अनुसरून योग्य ते देणारं, जनमानसाचा मागोवा घेणारं चॅनल म्हणून PCMC न्यूज चॅनलकडे पाहिलं जातं. राजकारणाच्या संदर्भातली एक संज्ञा ही विशेष अशी प्रसिद्ध आहे, पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. याचा प्रत्यय घेणारी ही महापालिकेची 2026ची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या शहराने आपण अनुभवली. खरं तर पिंपरी चिंचवड शहराचं महाराष्ट्र राज्यातलं एकत्रित आपण पाहिलेलं महत्त्व, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली ही निवडणूक. अशा या निवडणुकीमध्ये शहरातल्या या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीचा क्षण अपडेट्स आज तक या न्यूज चॅनलबद्दल आपण म्हणतो सबसे तेज, तर खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाचकांच्या मनातलं, रसिकांच्या मनातलं, शहरवासियांच्या मनातलं सबसे तेज असलेलं आणि सर्वांना अपडेट देणारं चॅनल म्हणून PCMC न्यूज चॅनलकडे पाहिलं जातं. खरं तर भावी महापौर कोण असं सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आणि आता उकल होत असताना अशा काळामध्ये एका माजी महापौराचा आणि जे सलग 7व्यांदा नगरसेवक म्हणून या सभागृहामध्ये ज्येष्ठ नगरसेवक म्हणून निवडून आलेले असताना शहरातल्या प्रथम महापौराचंही या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून स्मरण करणारं एकमेव चॅनल म्हणजे PCMC न्यूज चॅनल. खरं तर स्तुती ही बाजारू असू शकते, पण प्रशंसा ही हृदयातून असते. या चॅनलचा एक निस्सीम चाहता आणि पत्रकारिता क्षेत्रातले महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त शब्दसंपन्न व्यक्तित्व म्हणून विजयजी जगताप यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. तब्बल 9 पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी या शहरामध्ये पहिल्यांदा प्राध्यापक रामकृष्ण मोरे परामर्श एका आधुनिक शिल्पकाराचा या पुस्तकाचं ज्यावेळेस त्यांनी संपादन केलं, अशा सव्यसाची पत्रकाराच्या आणि जे PCMC न्यूज चॅनलचे एक राजकीय संपादक म्हणून होते, त्यांच्या लेखणीची, त्यांच्या प्रतिभेची, त्यांच्या अनुभवाची चुणूक आपण या PCMC न्यूजच्या माध्यमातून पाहिले. तब्बल 66 नवीन चेहरे आणि 62 जुने चेहरे आणि 18 हॅट्रिक करणाऱ्या नगरसेवकांचा समुच्चय असलेल्या या महानगरपालिकेच्या एकंदर निवडणुकीचा जो काही निकाल लागला, संपूर्ण शहराचं लक्ष हे या ठिकाणी. आजचा दिवस जर आपण पाहिला तर 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. सत्तेमध्ये 7 आकडा हा महत्वाचा असतो आणि आजचा प्रजासत्ताक दिन हा 77वा आहे. त्यामुळे आजचा हा नगरसेवकांचा सत्कार सोहळा हा विशेष आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये माध्यमांची संख्या काही कमी नाहीये, परंतु एक अभिनव संकल्पना करत समस्त पक्षातील नगरसेवकांचा एकत्रित सोहळा हे माध्यम करतं. हे या माध्यमाचं वेगळेपण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आजचा दिवस जर पाहिला 26 जानेवारी आहे आणि सालही 2026 आहे, त्यामुळे आजचा सोहळा मला या ठिकाणी महत्वाचा वाटतो. आज जर एकंदरीत सार्वजनिक वाहतूक आपण जर पाहिली, इकडे येत असताना सुट्टी असल्यामुळं सर्व रस्ते मार्ग ओस पडलेले आहेत, परंतु माध्यम आणि लोकप्रतिनिधी या 2 महत्वाच्या मार्गिका एकत्र आणणारा आजचा हा सोहळा आहे, असं या सोहळ्याचं मला वर्णन करावं असं वाटतं. नीलकंठ खाडीलकरांचे आग्रलेख ज्यावेळेस लिहिले जायचे तर त्याचा त्या तत्कालीन राजकारणावर परिणाम असायचा, किंवा गोविंद तळवलकरांचा जो काही आग्रलेख असेल त्याचे सर्व राजकीय प्रतिनिधी ही नोंद घेतली जाताचे. तद्वतः PCMC न्यूज कोणाबद्दल लिहितं, कुठल्याबद्दलचं भाष्य आणि व्हिडिओ मांडतं याचा समस्त शहरवासियांनी नोंद घेतलेली आहे. शहराची लोकसंख्या 70 लाखांकडे चाललेली आहे, परंतु 25 ते 40 लाखांपर्यंत शहरवासियांनी नोंद घेतलेलं हे चॅनल आहे. त्यामुळे आजचा हा सत्कार सोहळा लोकप्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या दृष्टीनं एक वेगळा असलेला सोहळा असं मला या ठिकाणी वाटतं. बॅरिस्टर नागपाई ज्यावेळेस संसदेत बोलत असेल तर त्यांचं वक्तृत्व श्रवण करायला स्वतः पंडितजी नेहरू उपस्थित असत. त्यामुळं सर्वांसाठी
सर्वांसाठी एक अनुभवाची कार्यशाळा असणारं हे खऱ्या अर्थाने एक वेगळं व्यासपीठ आज हा सोहळा मला या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं. अनिलजी माने यांच्यासारखं एक कर्तृत्व संपन्न अनुभव संपन्न एक संचालक संपादक असताना, विजयजींसारखे एक अनुभव संपन्न व्यक्तित्व असताना आणि वाणीच्या माध्यमातून या ठिकाणी संदीपजी चव्हाण यांची मांडणी असणारा एक त्रिवेणी संगम या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहिलो. असो बोलण्यासारखं खूप आहे. एक अभिनव सोहळा या वाहिनीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे आणि एका वाचकाची दखल घेऊन त्यांनी या ठिकाणी ज्या सन्मानाने निमंत्रित केलं आणि एक शहरवासी म्हणून या ठिकाणी भूमिका अभिव्यक्त करताना या ठिकाणी संधी दिली. आपण सर्व तमाम नगरसेवकांच्या भावी वाटचालीला आणि संपादकांबद्दल मी कृतज्ञता भाव व्यक्त सर्वांविषयी मंगल कामना अभिव्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद धोत्रे साहेब. खरं तर या ठिकाणी अनेक चेहरे नवीन आहेत आणि अनुभव देखील, पण यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा खरं म्हणजे कार्याचे स्वरूप मोठं होतं. 128 नगरसेवक म्हणजे 256 हात आणि आज या 256 हातांच्या हाती लाखो पिंपरी चिंचवडकरांचं भवितव्य आहे आणि मला खात्री आहे हे 256 हात तितक्याच ताकदीनं झटतील, काम करतील आणि या पिंपरी चिंचवडला एकेकाळी जसं आशिया खंडातली सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखलं जायचं ते गतवैभव मिळवून देते. खरं तर तुम्हा सर्वांशीच एकाच वेळी संवाद साधण्याची संधी ही अगदी दुर्मिळच असते. आपल्या प्रभागातले 4 नगरसेवक सोडल्यास दुसऱ्या प्रभागात गेल्यानंतर त्या व्यक्तीला ते नगरसेवक अनुभवायला मिळतील, पाहायला मिळतील तर नाहीच. पण इथं आता माता भगिनी पण बसलेल्या आहेत आणि तुम्ही सगळे आहात. अशाच वेळी आमच्या लेटर बॉक्समध्ये पीसीएमसी न्यूजच्या कुठेतरी कुणकुण लागली की पीसीएमसी न्यूज एवढ्या सगळ्या नगरसेवकांना एकत्रितरित्या बोलवतोय आणि त्यांनी एक पत्र त्या लेटर बॉक्समध्ये टाकलं आणि ते निनावी होतं. पण आता करणार तर काय, निनावी असलं तरी खाली लिहिलं होतं मी एक पिंपरी चिंचवडकर. आता त्यानं मांडलेलं नेमकं मत काय आहे, सर्व पत्र तर मी वाचणार नाहीच आहे, पण त्याचं संक्षिप्त स्वरूप तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे. कारण त्यानं मांडलेलं दुःख हे तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच हवं, कारण की ते दूर करण्याची ताकद तुमच्याच हातात आहे, ते सामर्थ्य तुमच्या हातात आहे. मी एक पिंपरी चिंचवडकर. प्रथमतः तुम्हा सर्वांचं, सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण की तुम्हाला आम्हीच तर निवडून दिलंय आणि मला खात्री आहे आम्ही ज्यांना निवडून दिलंय ते आता आमच्यासाठी झटतील, ते आमच्या प्रभागात तितक्याच जोमानं विकास काम करतील. खरं तर तुम्हा सर्वांना आमच्या पिंपरी चिंचवड वासियांच्या समस्या तर ठाऊक आहेतच, पण काही ठळक समस्या तुमच्यापर्यंत सांगण्यासाठीच हा पत्र प्रपंच. आमच्या घरामध्ये नळ 24 तास आहे, नळ 24 तास आहे, पण पाणी कधीतरीच, कधी दिवसाआड तर कधी कमी दाबानं, तर कधी पाणी यायला आणि लाईट जायला एकच वेळ होते. हा पाणी आणि विजेचा लपंडाव आमच्या 5वीलाच पुजलेला. चौकातली वाहतूक कोंडी हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण आमच्यापेक्षा ते तुम्ही जास्त अनुभवत असता. पदपथांवरील अतिक्रमण आम्ही चालायचं कसं, मी फक्त वय सांगतोय, नाव नाही. माझं वय आहे 64 वर्ष. भाई खरं तर गंभीर आहे. 64 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलेलं हे खरं म्हणजे निनावी पत्र आहे. ड्रेनेज लाईन 2दा खरं तर गटारीत पडलोय उभी, पण करणार काय, पर्याय नाही. पण मला खात्री आहे यापुढे सगळेच गटार बंदिस्त होतील आणि हे सगळेच हात आमच्या या विकास कामांना बळकट करतील. नाकावर रुमाल किती ठिकाणी ठेवायचा, कारण कचरा कुंडी सुंदर असतात, पण कुंडीत कचरा नसतो, कचरा कुंडीच्या बाहेर पडलेला असतो. इंद्रायणी, मुळा, पवना, खरं तर ह्या आमच्या माहेरघर, आमच्या माहेरवाशी.
ज्या आम्हाला एकत्रित करतात, जगवतात, आमच्या जीवनवाहिनी, पण आज त्यांचं प्रदूषण हे मात्र आमच्यासाठी दुःखदायक बनलंय. भटकी कुत्री माझ्यासारख्या माणसाच्या मागे लागली तर तो चावायच्या आधीच यम येऊन माझा चावा घ्यायचा. आमच्या माता भगिनी, खरं तर माझ्यात तेवढी ताकद नाही की मी एखाद्याला पळून त्या 4 चौघांना पळून लावेल, पण माझ्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांमधील ताकद आहे या सगळ्या समाजकंटकांना धडा शिकवणारी, माझ्या महिलांना सुरक्षित करण्याची हिंमत दाखवणारी. आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक तरुण आहेत, त्यांचे हात असुसले की त्यांना कामं मिळावी, पण बेरोजगार आहेत, बिचारे करणार काय. पण खात्री आहे आज हेच 256 हात या बेरोजगारांसाठी झटतील, त्यांना कामं देतील. आणि अगदी शेवटी असं ते म्हणतायत, जाता जाता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेणाऱ्या पत्रकारांना देखील माझी विनंती आहे, या सगळ्या नगरसेवकांनी चांगलं काम केलं तर नक्कीच स्तुती करा, कौतुक करा, पण जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे मात्र लेखणीतून, तुमच्या संवादातून प्रहार करा. आणि अगदी शेवटी ते म्हणतात, पण तरी देखील मला खात्री आहे या ठिकाणी निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना आम्ही निवडून दिलंय याचा पिंपरी चिंचवडकरांना अभिमान आहे. आणि तोच विश्वास ते शेवटपर्यंत जागरूक ठेवतील अशी खात्री देतो आणि पत्रलेखन थांबवतो. मी पिंपरी चिंचवडकर, वय वर्ष 64 वर्ष. आता खरं तर हे पत्र वाचताना मला पण गहिवरून आलं, पण मला खात्री आहे त्यांनी व्यक्त केलेला तुमच्यावरचा विश्वास, आणि हा विश्वास तुम्ही नक्कीच सार्थक ठरवाल. कारण या सगळ्यांमध्ये दडलाय तो पिंपरी चिंचवडकरांचा अप्रतिम आणि अतुलनीय विश्वास, जो आज तुमच्याकडे पाहतोय की या 5 वर्षात आमच्यासाठी हेच नगरसेवक अहोरात्र काम करून आम्हाला निश्चितपणे सेवा देतील. मला खात्री आहे इथं असलेला प्रत्येक जण ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं तेव्हा हेच 128 आणि यांच्या जोडीला असलेले आधीचे सगळे कोरोनावर तुटून पडले होते. पिंपरी चिंचवडकरांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी झगडले होते. त्यामुळे पुन्हा एकदा याचसाठी तुम्ही या कार्यकर्तृत्वातून आपल्या पिंपरी चिंचवडकरांना हा विश्वास द्याल याची खात्री बाळगतो. आणि आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पण सर्वोत्तम असलेला कार्यक्रम म्हणजेच तुम्हा सर्वांचा सत्कार. मी रँडमली नावं घेणार आहे. खरं तर एकदा माता भगिनी आणि एकदा तुम्ही बंधू, असं करून म्हणजे प्रत्येकाला आणखी समसमान न्याय देणं मला गरजेचं आहे. या ठिकाणी माझ्या माता भगिनी केव्हापासून उपस्थित आहेत आणि माया बारणे, आरती चोंधे, नीता पाडाळेताई, रेखा देवकरताई, कोमल काळेताई या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि नावाला सुरुवात करतो. अर्थात लेडीज फर्स्ट. आमच्या शैलजाताई मोरे यांनी व्यासपीठावर यायचंय आणि हा सत्कार स्वीकारायचा आहे. वासुदेव चौघडा, आपण सर्वांनी खरं म्हणजे टाळ्यांच्या गजरात शैलजाताईंचं स्वागत करायचं. लवकरात लवकर यायचं, इथे प्रत्येकाचा सत्कार होणार आहे. यानंतर पुढचं नाव आहे जितेंद्र भाऊ ननावळे. जितेंद्र भाऊ ननावळे यानंतर पुढे तयार राहायचंय आमच्या सुप्रियाताई सांगुळे, ज्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सुप्रियाताई सांगुळे खरं तर सर्वात आधी कार्यक्रमाच्या 1:45 वाजता हजर राहिलेल्या सुप्रियाताई सांगुळे, त्यांनी सांगितलं होतं मी परत येईल आणि ते आलं. त्यांचं मला पूर्वक स्वागत करतो.
धन्यवाद जितेंद्रजी, आपण या ठिकाणी उपस्थित आहे. यानंतर मी पुढचं नाव घेतोय सविताताई अस्वाल. सविताताई अस्वाल. यानंतर कुंदनजी गायकवाड. हो. यानंतर माजी महापौर आमचे मार्गदर्शक नितीन अप्पा काळजे यांनी व्यासपीठावर यायचंय. कारण म्हणजे आप्पांना जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी मला समोर पाहायचंय म्हणून पटकन सत्कार करत नाहीये, नाहीतर आप्पा आणखी काहीतरी वेळात वेळ काढून जातील. धन्यवाद अप्पा. यानंतर आपण सत्कार या ठिकाणी सर्वाधिक मतांचा विक्रम करणारे आमचे नितीन अप्पा काळजे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यानंतर आमचे संजय नाना काटे, दापोलीमध्ये 58 वर्षानंतर कमळ फुलवले संजय नाना काटे. अगदी आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी संजय नानांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर उज्ज्वलाताई ढोले, ताई नाव लक्षात आहे आणि तुम्ही दिलेली वेळ सुद्धा. धन्यवाद. यानंतर रेश्माताई भुजबळ. रेश्माताई भुजबळ. यानंतर ऐश्वर्याताई तरस. खरं म्हणजे मला तुम्हाला सर्वांना एक स्वादिष्ट गोष्ट सांगायची आहे. या ठिकाणी सत्कार घेतल्यानंतर बाहेर न जाता पहिल्यांदा आपल्यासाठी रिफ्रेशमेंट ठेवलेली आहे, तिचा आस्वाद घ्यायचा आहे. ऐश्वर्याताई तरस. कृपया या ठिकाणी चहा कॉफी आणि आपल्यासाठी त्या ठिकाणी स्वादिष्ट असं रुचकर पदार्थ ठेवलेले आहेत, त्याचा आनंद घ्यायचा. यानंतर अनुराधाताई गोरखे. खरं म्हणजे इथे सर्व माता भगिनींना बघून आम्हाला खूप अति आनंद झाला की ज्याने आम्हाला इतका वेळ दिला. यानंतर श्रुतीताई वाकडकर. श्रुतीताई वाकडकर. सचिन तापकीर यांच्या घरी कार्यक्रम हो. शर्मिलाताई बाबर. सचिनजी तापकीर. यानंतर आमचे मित्र शीतल उर्फ विजयजी शिंदे.
आहेत ना, एवढे एकच राहिले ना. सुहाजी कांबळे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. डॉक्टर सुहास कांबळे त्यांच्यावर PCMC न्यूज मध्ये तुम्ही एक माहिती देखील व्यवस्थितरित्या सरांनी केली होती, ती ऐकली वाचली आहे. यानंतर आमचे मित्र सागरजी गवळी, सीताजी धन्यवाद. रिफ्रेशमेंट घ्यायची आहे आठवणीनं. अनंतजी कोल्हाळे, अनंतजी कोल्हाळे, धन्यवाद कोराळे भाऊ, आपण अगदी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलेला. यानंतर माझे मित्र, माझे स्नेही धर्मपालजी तंतरपाळे, प्रभाग क्रमांक 1 पहिली जागा, पहिला विजय विकासजी साने. विकास भाऊ खूप खूप शुभेच्छा. यानंतर रीताताई सानप, मंगलाताई कदम माजी महापौर यांच्या चिरंजीवांची एंट्री यावेळी महापालिकेत झाली. अर्थात नाव सर्वांनाच माहिती आहे, कुशाग्रजी कदम, नवनिर्वाचित नगरसेवक कुशाग्रजी कदम. यंग जनरेशन देखील आता या सगळ्या आपल्या महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यातलंच एक नाव कुशाग्रजी कदम. यानंतर विनायकजी मोरे, विनायकजी मोरे, कुशाग्रजी अभिनंदन. वासुदेव चौगुडा आणि भूमदेनाथ. यानंतर आशाताई सूर्यवंशी, यानंतर अर्चनाताई तापकीर, अर्चनाताई तापकीर. यानंतर सारिकाताई मासुळकर, नाही माहिती. हा ते झालं. सारिकाताई मासुळकर. यानंतर मनीषाताई चिंचवडे,
संगीताताई तामाणे, संगीता नानी तामाणे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मी आवर्जून स्वागत करतो. यानंतर शालिनीताई गुजर, एकमेव अपक्ष, आणि त्या देखील महिला उमेदवार. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं. तीन वेळा तुकारामजी पवार त्यांचे सासरे, नंतर 2 वेळा स्वतः शालिनी उभ्या राहिल्या होत्या, 6 वेळा, आणि शेवटी 6व्यांदा विजय खेचून आणलाच. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. यानंतर निकिताताई कदम, निकिताताई कदम. पुढे वर्षाताई जगताप यांनी तयार व्हायचं आहे. वर्षाताई जगताप. कोणी ते घेतला वर्षादी जगताप झालं ना. यानंतर पल्लवीताई वाल्लेकर, पल्लवीताई वाल्लेकर. मायाताई बारणे यांनी तयार व्हायचं आहे. आले ना. मायाताई बारणे. यानंतर आरतीताई सोंधे यांनी तयार व्हायचं. आरतीताई सोंधे. नीताताई पाडाळे, नीताताई पाडाळे. नाही तो होता ना पुढे. सागरजी कोकणे, सागरजी कोकणे. यानंतर बाबासाहेब त्रिभुवन यांनी तयार व्हायचंय. बाबासाहेब त्रिभुवन. नाही डॉक्टर सुहास कांबळे. हा ठीक आहे. नो संपले ना. संगीताताई तामाणे, संगीता नानी यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. संगीताताई तामाणे. झालं ना सगळं. झालं सगळं. झालं 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 की रिचार्ज. आपण सगळ्यांनी रिफ्रेशमेंटचा आनंद घ्यायचा आहे. फक्त आता मी अगदी शेवटाकडे येतोय आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतोय. खर तर कटिबद्ध हिताय असं आपण योगिताताई नागरगोजे कृपया व्यासपीठावर यायचंय. नाव दिलंच नाही. हे जाऊ दे. हे नाही काय नावच नाही. कसे नाव. योगिताताई नागरगोजे. या ठिकाणी कोण उपस्थित आहे? शेखर अण्णा चिंचवडे आमचे मित्र. खरं म्हणजे योगिताताई आणि शेखर अण्णा, मी या ठिकाणी माफी मागतो कारण की तुमच्या दोघांचाही मी या ठिकाणी चेहरा पाहिला नाही, कारण की मी या सगळ्या धांदलीमध्ये. कोमलताई काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मी आवर्जून स्वागत करतो आणि त्यांचं देखील आपण स्वागत करा.
निलेश तरस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझ्याकडे पोचतच नाव कसं करणार हो? कोमल काळे पुढे हा कुठं आहे तो? इथे कुठे ते मला सांगतो. दुसरं कोणी नाव राहिलं का? निलेश हे झालं अजून नाही राहिलं. निलेशजी तरस शहर प्रमुख शिवसेना. आपली आवर्जून उपस्थिती होती पण आपण या ठिकाणी खरं म्हणजे वेळात वेळ करणार आहोत त्याबद्दल आपले खूप खूप आभार. कुठे आहेत? अजून कोण राहिले बघा? रेखाताई देवकर आणि कोमलताई काळे. कृपया आणखी कोणी या ठिकाणी राहिला असेल तर आवर्जून सांगायचं आहे. या ठिकाणी आमचे चौघडा वादक पाचंगे भाऊ खरं म्हणजे यांचं देखील स्वागत होणं अतिशय गरजेचं आहे. या ठिकाणी विनंती करते की कृपया त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं. बापू आपण पाचंगेंचं या ठिकाणी स्वागत करा अशी विनंती करतो. आहे ना त्यांना द्यायला काय आहे ना? हो 5 संघांनी द्यायला तेच विचार मग द्या ना तिकडे लावा ना कामाला. या ठिकाणी विजयजींना विनंती करते त्यांनी कृपया आभार व्यक्त करावेत आणि तत्पूर्वी निलेशजींनी कृपया आपलं अगदी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. पत्रिका शुभेच्छा दे, आभार मान जाऊ द्या. प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दे, आभार मान. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व नगरसेवकांचे या ठिकाणी भव्य असा सत्कार ठेवला. त्याबद्दल PCMC न्यूजच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी आगामी या महानगरपालिकेमधील आणि पिंपरी चिंचवड शहराचं सुभलम करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. बापू अर्चनाताई सस्ते आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा. अर्चनाताई सस्ते. अर्चनाताई बाई द्या. अर्धा बांधला निलेश करणं उचल करा, हे जो उचल अर्चनाताई कृपया व्यासपीठावर यायचंय. विचारा ना पटकन जाऊन.
धन्यवाद. आणि या ठिकाणी भाईकरांनी वेळात वेळ काढून, बापू तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि खूप खूप तुमचे धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि रिफ्रेशमेंट घ्यायची आहे, कृपया आपण रिफ्रेशमेंट घ्यायची आहे आणि मग मात्र आपण मार्गस्थ व्हायचं. धन्यवाद. फोन येतच नाही नाही सांग बऱ्याच वेळा असं मी वेळेत पुस्तक फोन येतो